काल संपूर्ण पुण्यातील पाणी पुरवठा बंद होता आणि आज कमी दाबाने पाणी येईल असं महापालिकेकडून सांगण्यात आलं होतं। पण आता महापालिकेने त्यात अचानक बदल केला आहे। आता पाणी पुरवठा अजून लांबणीवर पडला आहे। मग आता पाणी पुरवठा कधी चालू होणार आहे हे जाणून घेण्यासाठी ही रील शेवटपर्यंत पहा आणि थोडक्यातला फॉलो करा, कारण असे महत्त्वाचे अपडेट्स आम्हीच तुम्हाला सर्वात आधी देतो। पुण्यात काल म्हणजेच गुरुवारी पाणी पुरवठा बंद होता, कारण खडकवासला धरण ते पद्मावती पंपिंग स्टेशन दरम्यान महत्त्वाच्या दुरुस्तीची कामं सुरू होती। नियोजित वेळापत्रकानुसार आज शुक्रवारी सकाळी शहरात कमी दाबाने पाणी येणं अपेक्षित होतं। मात्र खडकवासला येथील मुख्य जलवाहिनीवर वॉटर मीटर बसवण्याचं काम अचानक रेंगाळल्यामुळे पाणी पुरवठा सुरळीत होण्यास मोठा उशीर झाला आहे। पुणे महानगरपालिकेने दिलेल्या ताज्या अपडेटनुसार आता दुपारनंतर पाणी येण्याची शक्यता आहे। विशेषतः पद्मावती आणि आजूबाजूच्या परिसरात हे काम संथ गतीने सुरू असल्याने पुरवठा पूर्ववत होण्यास वेळ लागतोय। विद्युत कामं आणि तांत्रिक दुरुस्ती पूर्ण झाली असली तरी मीटर इन्स्टॉलेशनमुळे हा खोळंबा झाला आहे। त्यामुळे पाणी येईपर्यंत त्याचा जपून वापर करा आणि पालिकेच्या या नवीन वेळेची नोंद घ्या। मग तुमच्या भागात आता सध्या पाणी आहे का? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। ही रील जास्तीत जास्त पुणेकरांना शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी थोडक्यातला नक्की फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।